आता आपल्या टोमॅटो पिकामध्ये बऱ्याच ठिकाणी लीफ कर दिसत आहे अपवर्ड साईडला, म्हणजे वरच्या साईडला पानं वळू लागलेत. याला खूप घाबरण्यासारखं कारण नाहीये किंवा हा लीफ कर व्हायरस नाही, ज्याला आपण टोमॅटो येलो लीफ कर व्हायरस असं म्हणतो, तो हा व्हायरस नाही. तर याचं मेन रिझन काय? महत्त्वाचं म्हणजे जे असतं इन्व्हायरमेंटल स्ट्रेस, त्याला वातावरणाचा ताण आपण असं म्हणतो, किंवा अतिउष्णता. दुसरी गोष्ट, किंवा ओव्हर वॉटरिंग, म्हणजे जास्त पाणी दिलं गेलं तर तेव्हा, किंवा ओव्हर फर्टिलायझेशन. ठीक आहे, म्हणजे जास्त खतं दिल्यानंतर पण होऊ शकतं, किंवा बऱ्याच शेतकऱ्यांनी जर हर्बिसाइड फवारणी केली असेल काही मध्ये, तर त्याचं आणखीन ते एक कारण असू शकतं. तर हे असे 4-5 रिझन आहे. तर याला खूप घाबरण्यासारखं कारण आहे. पण सध्याच्या कंडिशनला तर आपल्याला माहिती आहे की जास्त पाऊस झालेला आहे, बरोबर आहे. तर जास्त पाऊस झाल्यामुळे ही कंडिशन आपल्याला आता बऱ्याच ठिकाणी दिसून येते, किंवा मी आता जे प्लॉटला व्हिजिट दिली त्याच्यामध्ये आम्हाला असं लक्षात आलं. शेतकऱ्यांमध्ये आणखीन एक कारण हे असतं की बाबा बऱ्याच ज्या व्हरायटी आहेत, ठीक आहे, किंवा बऱ्याच जे हायब्रिड्स आहेत टोमॅटोच्या, यांच्यामध्ये काय असतं, स्पेशली स्वतःचं सेल्फ डिफेन्स कॅरेक्टर असतं. मग सेल्फ डिफेन्स कॅरेक्टर म्हणजे काय, की बाबा हे स्वतः या जे स्ट्रेस असतात, जसं की ओव्हर वॉटरिंग, ओव्हर फर्टिलायझेशन, जे मी आता जे मागाचे कारण सांगितले, हे डिफेन्स कॅरेक्टर काय करतात, मग डिफेन्स म्हणजे स्वतः पानं आपले कर्ल करून घेतात वरच्या साईडला. तर हे सेल्फ डिफेन्स कॅरेक्टर असतं पिकामध्ये. त्याला घाबरून जाण्याचं कारण नाही. याच्यामुळे खूप यील्ड लॉस किंवा असं काही देखील होणार नाही, जसं की आपलं व्हायरसमुळे होतं. तर तेवढी एक काळजी आपण घेतली पाहिजे. आणि स्पेशली जर आपलं टोमॅटो पीक हे जर फळ धरण्यामध्ये असेल किंवा फळं लागलेले असेल, तर अशा कंडिशनमध्ये सहसा नायट्रोजनस खत थोडं अवॉइड केलं पाहिजे. तेवढी काळजी आपण घेतली पाहिजे. धन्यवाद.